मनोज जरांगे पाटील विदर्भ दौऱ्यावर का येत नाहीत? हिवाळी अधिवेशनातही मराठा आंदोलनाबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. आतापर्यंत जरांगेची एकही सभा अमरावती आणि नागपुरात झालेली नाही. नमस्कार प्रेक्षक हो, मी अनिता काळे. आपण पाहत आहात मंडल न्यूज. मराठा आरक्षण आंदोलनातील सर्वात ताकदवान चेहरा ठरलेले मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्या अंतर्गत ते पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध शहरांचा दौरा करत आहेत. तसेच या आधीही मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांचा दौरा केला होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मूक मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा यासारख्या आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शविणाऱ्या विदर्भातील विशेषतः विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावती आणि नागपूर या शहरांमध्ये मनोज जरांगे पाटील यांना माहिती देण्यात आली नाही. पाटील यांनी एकदाही भेट दिली नाही. त्याचवेळी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत राज्य सरकारला नेहमीच घेरणारे आणि मुंबई मंत्रालयाच्या विरोधात भूमिका घेण्यास सदैव तत्पर असलेले मनोज जरांगे पाटील यांनी नागपुरात आयोजित राज्य परिषदेदरम्यान गेल्या डिसेंबरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही नागपूर विधान भवनावर मोर्चा किंवा घेराव यासारखे आंदोलनही त्यांचे झाले नाही. खरे तर मनोज जरांगे पाटील यांनी विदर्भातील खामगाव, बुलढाणा जिल्हा, अंतर्गाव, अकोला जिल्हा आणि यवतमाळ येथे प्रत्येकी एक जाहीर सभा घेतली. मात्र आजपर्यंत त्यांनी पश्चिम विदर्भाचे विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावती आणि भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरला भेट दिली नाही. या बाबतीत मोठ्या प्रमाणात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जालन्यातील अंतरवली सराटी गावातून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात करणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्यासह देशभरात अतिशय लोकप्रिय व्यक्ती असून राज्य सरकारला हादरून सोडणारा पक्षही आहे. यावरून हे समजू शकता की मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई मोर्चाची घोषणा केली आणि ते जालन्याहून मुंबईकडे रवाना झाले. ते मुंबईला पोहोचण्यापूर्वीच राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून मराठा आरक्षण दिले. याबाबतची अधिसूचनाही जाहीर करण्यात आली. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवली सराटी गावात आमरण उपोषण करत असताना राज्यातील अनेक मंत्री, आमदारांसह निम्म्याहून अधिक सरकारी कर्मचारीही मुंबई सोडून अंतरवली सराटीमध्ये उपस्थित होते. या आंदोलनाच्या यशामुळे मनोज जरांगे पाटील लवकरच मराठा समाजाचा सर्वात मोठा आणि लोकप्रिय चेहरा बनले. त्यामुळे ते त्यांच्या दौऱ्याचा भाग म्हणून राज्यातील कोणत्याही शहरात पोहोचत आहेत. तेथे त्यांचे मराठा समाज बांधवांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. कारण विदर्भातही मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाची संख्या चांगलीच आहे आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विदर्भातही लाखोंचे मोर्चे निघाले. अशा स्थितीत मनोज जरांगे पाटील हेही त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा भाग म्हणून विदर्भाचा दौरा करतील अशी अपेक्षा अनेक दिवसांपासून होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी विदर्भाची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या नागपूर आणि विदर्भाची उपराजधानी असलेल्या अमरावतीला एकदाही भेट दिली नाही. मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी मराठा आणि विदर्भाच्या सीमेला लागून असलेल्या विदर्भातील काही सीमावर्ती भागात जाहीर सभा घेतल्या. जोपर्यंत ते नागपूर किंवा अमरावतीला भेट देत नाहीत तोपर्यंत त्यांचा विदर्भातील दौरा अपूर्ण असाच मानावा लागेल. कोण आहेत मनोज जरांगे पाटील? काय होता त्यांचा आंदोलनाचा इतिहास? मनोज जरांगे पाटील हे 42 वर्षाचे असून ते मूळचे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील आहेत. सुमारे 20 वर्षांपूर्वी त्यांचे वडील दुष्काळाने होरपळत जालना येथे अंकुरनगर येथील मोहित कॉलनीत येऊन स्थायिक झाले. 4 मुलांपैकी धाकटा मनोज जरांगे आज मराठा समाजाचा मोठा नेता झाला आहे. 2010 मध्ये जरांगे 12वीत असताना त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर ते आंदोलनात सहभागी झाले. उदरनिर्वाहासाठी त्यांनी हॉटेलमध्ये कामही केले. गेल्या 12 वर्षात जरांगे यांनी 30हून अधिक वेळा आरक्षण आंदोलने केली. मनोज जरांगे यांनी 2011 मध्ये मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात केली. 2023 मध्ये आत्तापर्यंत त्यांनी 30 पेक्षा जास्त वेळा आरक्षणासाठी आंदोलने केली आहेत. सुरुवातीला मनोज जरांगे हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. राजकारणातही हात आजमावत असताना त्यांनी जालना जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले. मात्र वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी लवकरच पक्षाचा राजीनामा दिला. पुढे मराठा समाजाच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी पक्षापासून फारकत घेत शिवभा संघटना नावाची स्वतःची संघटना स्थापन केली. मनोज जरांगे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती विशेष नव्हती. त्यांच्या कुटुंबात आई, वडील, पती, पत्नी, भाऊ आणि 4 मुले आहेत.
संस्था चालवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसताना त्यांनी त्यांची 2 एकर जमीन विकली. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली 2021 मध्ये पिंपळगाव जालना येथे 3 महिन्यांसाठी आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे यांनी 2016 ते 2018 या काळात जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलनाची नेतृत्व केले. मात्र त्यावेळी त्यांच्या बहुतांश निदर्शनांचं प्रतिनिधित्व जालना जिल्ह्याच्या पलीकडे जाऊ शकले नाही. मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात त्यांनी केलेल्या उपोषणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. कारण त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राज्यात हिंसक निदर्शनांचा टप्पा सुरू झाला. आता मनोज जरांगे हा मराठा आरक्षणातील मोठा चेहरा मानला जात असून मराठवाड्यांसह संपूर्ण राज्यात आणि देशात त्यांचे नाव गुंजत आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनात अमरावती आणि नागपूर अद्यापही मागेच आहेत. आता बघणे हे आहे मनोज जरांगे पाटील हे विदर्भाच्या दौऱ्यावर कधी येतील. विशेष रिपोर्ट मंडल न्यूज. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.